आणि कमीत कमी आपण हिंदू धर्माचे कार्यकर्ते आहात, हिंदू धर्म रक्षणासाठी आपण प्रयत्न करताय, कमीत कमी आपल्या सगळ्यांच्या समोर तरी सगळ्याच्या कपाळाला गण लावायचा प्रयत्न करा. हातात काहीतरी ठेवा, कलावा, दोरी, गंडा काहीतरी, गळ्यात कोणची तर माळ ठेवा, तुळशीचीच माळ ठेवा आम्ही म्हणतो, पण रुद्राक्ष तर ठेवा. आज आपल्याला सांगावं लागते, जातीपाती दूर ठेवू, हिंदू सारे एक होऊ. का आपण हिंदू नाहीये? सांगावं लागतं. म्हणजे आपण किती महाग पडलो त्याचा विचार करत आहोत. या गोष्टीचा तुम्ही प्रचार करा ना. 4 लाख रुपये तुम्ही डीजेला दिला, किती दिला महाराज? चांगली गोष्ट आहे, त्या देण्याबद्दल नाहीये, पण तेच काही आपले गरीब हिंदू दरवर्षी एक संकल्प करा. एखाद्या आपल्या परिसरातील गरीब कुटुंब असेल, मुलगी असेल, तिच्या लग्नाचा व्यवस्था करा. आपल्या धर्मातील काही गरीब लेकरं असतील, त्यांना शिक्षणासाठी पुढे जाता येत नसेल, त्यांच्यासाठी त्याच्यातला काहीतरी निधी ठेवा. तुम्ही डीजे करा, मी नाही म्हणत नाहीये, पण अर्धे पैसे तरी कमीत कमी धर्मासाठी वापरा. या गोष्टीचा थोडा विचार करा. मी जास्त काही बोलत नाही, पण धर्मासाठी जगायला शिका. हे लोकांना शानशोक दाखवून उपयोग नाहीये. प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या दिवशी जर आपली माता माऊली जर घराच्या बाहेर निघत नसेल, तर ती रामजन्मी न झाली परवडली. त्या दिवशी जर आता, कारण प्रभू रामचंद्राने माता माऊलीचं रक्षण केलेलं आहे, आपणही ते केलं पाहिजे. या गोष्टीचा थोडा विचार करा. आपली रामनवमी एवढी जोरात झाली पाहिजे की आपली माता माऊली निर्भीड होऊन त्या राम जन्मोत्सव उत्सवामध्ये सामील झाली पाहिजे. ती खरी रामनवमी. नाही ते उद्योग करून बोंबलत फिरण्यात रामनवमी म्हणता येणार. आणि अजून एक, तुम्ही जर खरंच धर्मासाठी रामनवमीसाठी जर झटत असाल, तर मला एकच काम द्या, एक वचन द्या की इथून पुढे आपण जेवढे राम जन्मोत्सव समिती आहात, तुम्ही सर्वांनी आपल्या राजूर शहरामध्ये दर शनिवारी हनुमान चालीसाचं पाठन करताल, एवढे एक शब्द द्या. क्या हरकत आहे? वर्षभर तुम्ही वर्षातून एक दिवस नाचण्यापेक्षा दर शनिवारी काय हरकत आहे हनुमान चालीसा पाठ? ती खरी जनजागृती होईल. आणि प्रत्येकाने दरवेळेस 1-2 पोरं वाढून घ्यायचे. आणि जर त्याप्रमाणे जर हनुमान जयंती जर साजरी झाली ना, हनुमान चालीसा जर दररोज पाठ करायला गेला ना, दर शनिवारी पूर्ण रोड ब्लॉक झाला पाहिजे, एवढी पोरं जमली पाहिजे. ती खरी आपली राम जन्मोत्सव समितीचा अभिमान होईल आणि ती खरी धर्मरक्षा होईल. आज गरज आहे. आज तुम्ही पुढे येऊन काम करताय, एवढं सगळं करताय, चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर हा राम जन्मोत्सव वर्षभर चालला पाहिजे, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. फक्त 8 दिवस येऊन 4 पैसे गोळा करून 1 दिवस त्यात सगळं धिंगाणा करण्यापेक्षा हा वर्षभर चालवा, धर्मजागृती करा. ती खरी राम जन्मोत्सव. आज या ठिकाणी मी त्याच्यासाठी चालू की या गोष्टीचं थोडं सर्वांनी काळजी घ्या. नाहीतर असं होऊ नये की
त्या मिरवणुकीमध्ये तुम्हालाच हुडकायची वेळ येऊन शोकांतिका. आपण कोणाला खांद्यावर घेतलं? प्रभू रामचंद्राला खांद्यावर घेतलेलं आहे. त्याचं भान सर्वांनी ठेवा, खास करून नवतरुण. आपण एरवी कितीही बोंबलत फिरा, पण आपल्या धर्माचा प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आहे, आपण तो आनंदात साजरा केला पाहिजे. आपल्या अंगामध्ये नशा पाहिजे, पण ती धर्माची नशा पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या भक्तीची नशा पाहिजे. ती खरी धर्माबद्दल आपली जागरूकता होईल. आणि इथून पुढे आपण सर्व राजूरकर महाराज जय श्रीराम. जय श्री. दरवर्षी आपण 2023-24 मध्ये गौरक्षणामध्ये 447 गायी वाचवलेल्या आहेत. वा. रामनवमी आणि बजरंग दलाच्या वतीनेच सर्व कार्यक्रम होते. आणि दुसरी गोष्ट 2024 मध्ये लव जिहाद मधून 9 मुली घरवापसी केलेल्या आहेत आणि त्यांचं पुनर्वसन करून सनी त्यांना व्यवस्थित कौटुंबिक जीवन जगण्यासाठी हे केलेलं आहे. आणि जे गायी कत्तल करण्यासाठी जे जातात यांना वाचून सनी गौशाळेमध्ये सुखरूप आहेत. आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येक कोर्टामध्ये आपला वकील लावून सनी त्याची केस लढवत आहे. दुसरी गोष्ट, आपल्या राजूर तालुक्यामध्ये 126 गावं आहेत. या 126 गावांपैकी आपण 119 गावांपर्यंत पोहोचलेलो आहोत. ज्याही वेळेस धर्मावर संकट येतं त्या टायमाला हे सर्व पोरग उपस्थित राहतात. दुसरी गोष्ट, जेव्हाही आवाज दिला त्या टायमाला मोर्चाला रस्त्यावर राहतात. आणि अजून गोष्ट म्हणलं तर 72 गावांमध्ये आजूबाजूच्या हनुमान चालीसा पठण होतं. आणि संध्याकाळी दर शनिवारी काही गावांमध्ये मंगळवार व शनिवार होतो आणि काही गावांमध्ये फक्त शनिवार होतो. आणि राहिला विषय आपल्या राजूरचा, राजूरमध्ये गायकवाड कॉलनीमध्ये हनुमान चालीसा होते, हनुमान टेकडीला हनुमान चालीसा होते, खाली ग्रामदैवत हनुमान मंदिर हनुमान चालीसा होते, मधल्या मारुतीला हनुमान चालीसा होते. आपण रामनवमीच्या निमित्तानेच राम मंदिरात सुद्धा हनुमान चालीसा पठण चालू केलं होतं. पण काही अडचणीमुळे जे थांबलं होतं ते परत अजून चालू करणार आहोत. हे आपल्या राजूर शहरामध्ये, आज लातूर जिल्ह्यामध्ये मी बजरंग दलाचा जिल्हा सुरक्षा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. मग मी ही गवाही देतो की लातूर जिल्ह्यामध्ये राजूरचं नाव हे कधीच खाली येणार नाही हिंदुत्वाच्या विषयामध्ये. मग ते विषय बजरंग दल असो, विश्व हिंदू परिषद असो या रामनवमी समिती असो, फक्त हिंदू म्हणूनच एका जागी येतील आणि हे सर्व हिंदू म्हणूनच कार्य करतील ही मी गवाही देतो ह्या सर्व पोरांच्या नावावर. फक्त काही गोष्टी अशा आहेत की आपल्या समाजामध्ये करलाले तर ते पोरं करलाले. मग आजही गावामध्ये विचारल्याच्या नंतर कपाळाला ज्याच्या गंध लावलेला दिसतो आणि त्याचा जर कुठं वाद होत असेल तर रस्त्यावर उतरून सनी खांद्यावर घ्यायची ताकद आम्ही ठेवतो सर. काय ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहोत आणि एवढ्या केलेल्या आहेत. केसेस होतात जातात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तर पाठी माग हात हलणारी हमी नाहीत. काय ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत, कारण की माईक आणि आपला भोंगा हे मार्केट पर्यंत आहे. मार्केट काही निगेटिव्ह विषय ऐकत आहे, मग पॉझिटिव्ह विषय बी ऐकणं गरजेचं होतं. म्हणून सनी मी तिथून यज्ञातून उठून सनी तुम्हाला आज बोलतोय. बरं महाराज, क्षमा असावी, मी प्रत्युत्तर देण्याचं साहस नाही मला तुम्हाला. मग तर एक काही ना काही इथं जमलेला नाही. प्रत्युत्तर नाहीये. नाही असं वाटून दे बरं. वाटू दे. राजूर मध्ये नवीन नाही तुम्हाला सांग. हो मी तुम्हाला माहिती, फक्त तुम्ही करताय मान्य, पण ते दिसत नाही एवढं प्रसिद्धी. आता एक सांगतो मी महाराज अजून एक प्रसिद्धी करण्यासाठी सोशल मीडियावर अभद्रपै पोस्ट चालल्यात, त्याच्यामधून काही मुलांवर गुन्हे दाखल होत असल्यामुळे ते म्हणत नाही. थोडस त्या गोष्टीला तुम्ही तसं नका, त्या अभद्र गोष्टी एवढे दर शनिवारी आपली हनुमान चालीसा हो लाईव्ह सोडा ना. हो शुक्रवारी जाहीर करा. उद्या शनिवारी ह्या मंदिरामध्ये सर्व तरुणांनी जमायचंय. या टाइमला हनुमान चालीसा होईल. जाहीर करा. जाहीर करतो. हे कमी पडलोय सोशल मीडिया, कारण मी नवीन नाहीये आपल्या. हो. मी रेग्युलरच असल्यावर हप्त्यातून एक दिवस राहतो. आणि तुम्ही जी ह्या गोष्टी सांगताय हे तुम्ही बजरंग दलाचे अध्यक्ष म्हणू नये. मी रामनवमी जन्मोत्सव समितीला बोलते. हे पोरं आहेत का त्याच्या?
ओमकार जे आहे बजरंग दलाचा तालुका संयोजक म्हणूनच जबाबदारी क्या होती. बात, वा. आता त्यांना मग आपण- माझं म्हणणं तेच आहे की आपण जे बाजूला करून सनी वेगळं नेतृत्व करण्यासाठी एका संघटनेला न पुढे आणता या गोष्टी काही केल्या जातात. नाही चालतंय, माझं ते म्हणणं नाहीये. तुम्ही करताय ते चांगली गोष्ट आहे, पण ही गोष्ट समाजातील किती तरुणांपर्यंत पोहोचली त्याच्यात कमी आहे. त्याच्यामध्ये कमी आहेत आपण. कमी आहे. आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो, ह्या गोष्टीसाठी तुम्ही केव्हा बोलवा, अंधारात तुम्ही शनिवारी बोलवा, शनिवारी एकाच दिवस हनुमान चालीसा आपण साजरी करू दर शनिवारी. आणि तुम्ही म्हणल्यानुसार महाराज, जी नवमीची बैठक झाली होती, व्यापक बैठक, त्या हा. दिवशीच हे ठरले की डीजे हे लास्ट वेळेस राहिली यावेळेस, याच्यानंतर डीजे राहणार नाही. वा, क्या बात आहे. आपण पुढल्या वेळेस तुम्हाला सांगतो, तुमच्या शोभा मिरवणुकीमध्ये मी येतो हो महाराज, जर डीजे नसेल तर. नक्की 100%. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही मला कुठे बसवा, मी तिथे बसून राहील. हो. त्यावेळेस आपण देखावे तयार करू. अं, लव जिहाद, हिंदू धर्म रक्षण, हे देखावे तयार करा ना तुम्ही. यावेळेस आहेत महाराज. आणि 7 देखावे आहेत म्हणजे मला स्वामीजींनी नवजातचा एक सांगितलं. देखावा आहे आणि आपल्या शोभायात्रेमध्ये आपली माता माऊली आपल्या सोबत चालली पाहिजे, एवढी मात्र आठवण ठेवा. पुढल्या वर्षी 100% हे होईल सर. या वर्षी अडचण काय आलं, फक्त डीजे म्हणलं की नाही, ठीक काय गोष्टी आहे. तर- मग एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आता ते आपलं लाईव्हच होऊ द्या हो, द्या. की ठीक आहे, काय हरकत नाही.